राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर असणार आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज दुपारीपासूनच अनेक लाडक्या बहिणींना खटाखट मेसेज यायला सुरुवात झाली आणि त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पण हे पैसे नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना जमा होत आहेत किंवा कोणत्या महिलांना येत आहेत, कारण लाखो लाडक्या बहिणींना यावेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नव्हते आणि त्यासोबतच 3000 रुपयांच्या ठिकाणी 1500 रुपयेच काय येत आहेत आणि हे वितरण किती दिवस चालणार आहे, कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या मनात आहेत। तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम मित्रांनो आपण करतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12:13 या लाडक्या बहिणीला मेसेज आहे की 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता हे 1500 रुपये जमा झाले, हे कोणत्या महिन्याचे जमा झाले, कधी झाले, लगेच सांगतो। तर बघा हा मेसेज तुम्ही पाहू शकता 12:13 लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाले आहेत आणि या ठिकाणी बघा मार्च महिन्याचे पैसे या महिलेला जमा झाले आहेत। त्यासोबतच दुसरीकडे देखील तुम्हाला बघा 12:09 अजून एक मेसेज आहे, लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। आता हे पैसे कोणाला जमा होत आहेत, तर ज्या एससी मधून महिला आहेत, म्हणजेच की अनुसूचित जातीमधील ज्या महिला आहेत ज्यांच्यासाठी 730 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आला होता आणि त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांच्या खात्यावरती आजच पैसे जमा होणार आहेत आणि उद्या त्यांना एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये मिळणार आहेत आणि त्यामुळे ज्या अनुसूचित जातीमधील महिला होता ज्यांना योजनेचे पैसे आले नव्हते त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी असणार आहे। तुमचे देखील लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली का नक्की कमेंट करून सांगा। त्यासोबत तुम्ही इतर कोणत्या प्रवर्गातून येऊन तुमची ई-केवायसी करून जर पैसे आले नसतील तर तुमचा प्रवर्ग कोणता आहे आणि तुमचे गाव त्या ठिकाणी कमेंट मध्ये नक्की सांगू शकता, जेणेकरून आपण त्या संदर्भातील माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने जाणून घेऊया आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्या सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।